नमस्कार मित्रांनो, कशा आहात? तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. सो मित्रांनो, आज आपण चाललोय इस्कॉन टेम्पलला. तर आमचं संडेचं नियोजन ठरलं होतं पहिलेच की इस्कॉन टेम्पलला जायचे. तर आज निघालोय आपण इस्कॉन टेम्पलला. तर घरून ब्लॉग काढला नाही कारण की माझ्या फोनला चार्जिंगच नव्हती रात्री. आणि एक बरं झालं की आपण रात्री चार्जिंग करून ठेवली चेतकला. तर आता चला निघूया. करण आलाय, अजून बरेच पोरं आहेत पुढं, म्हणजे दोघंच आहेत, ते थांबलेत पुढं, वेट करतात आमचा. आणि नेहमीप्रमाणे आम्हाला उशीर. तर चला आता भेटतो तुम्हाला गाडीवरती. शेवटपर्यंत ब्लॉग पहा. जे कोणी नवीन आलं असेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकन क्लिक करा. तर चला भेटू. तर मित्रांनो, बघू शकता मगाच्यापासून हा डंपरवाला आहे ना, एवढा फुपटा उधळवतोय ना, आणि मला पुढे ओव्हरटेक बी करून द्याय नाही. तर त्याला आता दाखवायला लागते काय नको. आता आपण चाललोय त्याच्यामुळं जाऊ द्या, लपडा नको. सो चला जाऊ द्या, इग्नोर करतो. तर मित्रांनो, आपण आलोय आता प्रॉपर हायवेला. तर आता आपण सगळ्यात पहिलं मित्रांकडे जाऊ, कुरसंगीत. तर कुरसंगीत फाट्यावरती जाऊ आणि मग भेटतो तुम्हाला. तोपर्यंत ब्लॉग पहा शेवटपर्यंत. किती वेळ झाला थांबला इथं? 15 मिनिटं झालं भाऊ. मग ऋषी, चल मी पण स्टार्ट करतो. काय ब्लॉग काढणार का तू पण? खरं? हा. अरे विश्वास नाही बसत माझा, ब्लॉग काढणार तू. आयफोनची क्लिअरिटी लावून आणते. आयफोनची क्लिअरिटी लावून. तर मित्रांनो, जस्ट आता आपण फुरसंगे फाट्यावरती आलोय. तर आपली काय नाव काय? प्रणव भाई आणि ऋषी भाई, हे दो लोग आये इधर. तर हे दोघं जण आलेत. बरंच झालं वेट करतात आमचं. आम्ही गेलो फोन आणायला, त्याच्यामुळं आम्हाला खूप उशीर झाला. तर चला आता जायचं ना. अय ऋषिकेश, तुझे 13 मध्ये ब्लॉग काढणार का तू आता? तर चला मित्रांनो, निघूया आपण. होय बाई, खड्ड्यात रोड आहे का? रोड मध्ये खड्डे, वरून जाऊ. चला. ऍक्च्युली विषय काय माहिती का, एका हाताने फोन धरायचा आणि खड्ड एवढं भयंकर खतरनाक. ऑफ रोडिंग तर चालले चेतक सोबत, तर खड्डे किती दिवस झाले इथं कामच नाही झालं. 10 दिवस झालं आम्ही काम नाही झालं इथं. ऋषी ते कुठं चालल्यात, आपलं चेतक घेऊन चाललंय. 72% चार्जिंग आहे, येते का नाही काय माहिती. तर मित्रांनो, करण आहे ना हिंदी मध्ये ब्लॉग काढतोय. मला खूप हसायला येते त्याच. अरे हिंदी ठीक ठाक से आती इसलिए बोल. हाँ, हिंदी ठीक ठाक से आती बोल रहे. गाय बघ, गाय इज्जत आहे गायला. खतरनाक खाते. बघू शकता मित्रांनो, खतरनाक आता ऊन पडले. मित्रांनो, ओव्हरटॅक उड्डाण पुल के साथ भी आणि पुल के बाद भी यू वड बाची. ए भाई, लाईट लाईट काय ऋषी भाई, काय बोलायचं. मित्रांनो, अख्खा रोडचा व्लॉग होईल. आपण आहे ना डायरेक्ट आता आहे ना त्या मंदिरापाशी गेल्यावरतीच चालू करतो. शेवटपर्यंत ब्लॉग पहा, मस्त होणार आहे. पाण्याकडे बिल्डिंग बघ बाई, कसली मोठी आहे. पाण्या गेलतो का बिल्डिंग इथं मुंबईमध्ये? खतरनाक वाजते आहे साऊंड. तास झाले बघू खाली. अरे इथं काय आहे मग?
तिथं पार्किंग लावले ते पहिले बरोबर. हो येस पावती फाडायचं आमच्या तिथे. तर मित्रांनो आता गाडी पार्किंग केलेली आहे. काहीच प्रॉपर लॉक केली आहे बघा. इथं ही जागा आहे इथेच लावले. आता पाणी पिऊ मस्त पैकी. थंड थंड पाणी आणलेले. तर मित्रांनो जस्ट आता पार्किंगला गाडी लावली. तर इथं आहे ना प्रत्येक चौकात पोलीस आहेत बघा. लय डेंजर सिक्युरिटी कसं काय काय माहीत नाही. तर चला आता जाऊया टेम्पल दर्शन वगैरे घेऊया आणि मग भेटतो तुम्हाला. तर मित्रांनो आता आपण मंदिरामध्ये आलो आतमध्ये. आता प्रॉपर पद्धतीने दर्शन वगैरे घेऊ आणि मग भेटतो तुम्हाला मस्तपैकी. आता सिनेमॅटिक शॉट पहा मित्रांनो. रात्रीचा फुल व्ह्यू असेल ना भारी मस्त इथं. खतरनाक या पाण्या कपडे काढ टाकोडी द्यावाच इज्जत आहे. क्या बोल रहा है. तिथे बघा कसलं प्रॉपर केलंय मस्त आहे. चला ऋषी प्रवचन चालू आहे ना. ते घर जूते को भी घर है. तो चलो अभी जूता निकालते मतलब चप्पल काढू मस्त बघी. कसलं भारी हा प्रॉपर मंदिर. कहाँ से निकाले वीडियो. तर फक्त शांतता लागते बाकी काही नाही. तर मित्रांनो दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे. बट इथं बोलतात फोटो काढणं अलाउड नाही. तर आता मी इथं काढलाय ब्लॉग. बघू काय होईल ते नाही का. तर मित्रांनो इस्कॉन टेम्पलचं बघू शकता व्ह्यू फुल खतरनाक आहे. पण मित्रांनो खरंच मी मनापासून सांगतो बरं का, इथं येऊन वेगळंच सुख भेटते. तुम्ही पण या. भारी वाटते इथे मस्त आहे. हे बघा दुसरा ब्लॉगर आमचा ब्लॉग काढतोय. काय करतो ब्लॉग शूट करतोय कुठं द्या आता. तर चला आता मित्रांनो बाहेर गेल्यावरतीच भेटतो तुम्हाला. इथं आवाज बिवाज बी नाही करायचा नाही बा. तर मित्रांनो मंदिराच्या वरती आम्ही बघू शकता आता. आणि खालचं व्ह्यू पॉईंट बघा कसलं भारी इथं मस्त आहे सगळं इथं. खतरनाक कोरलेलं आहे सगळं.
मित्रांनो मला थंबनेल शूट करायचे, बट थंबनेल कशा टाईपमध्ये काढू हेच कळत नाही. आणि आमच्यातलं एक माणूस कंटाळून बसलाय. काय ऋषा, काय म्हणायचं तुला? चालू आहे तुमचं. मला व्हिडिओ काढू. कसला व्हिडिओ काढायचा? स्नॅप स्टोरी टाक ना. तर व्हिडिओ कसा झाला आहे, सॉरी ब्लॉग कसा झाला आहे ते अजिबात मला माहीत नाही. जसा आलाय तसा आलाय, कारण आतमध्ये व्हिडिओ काढून देत नाही रे. तरी आम्ही ना काढलेला आहे व्हिडिओ. सो बघू आता काय होईल ते होईल. अपलोड तर करत असतो मी, बघू. ओके. तर मित्रांनो जस्ट आता आपण आलो आहे गाडीकडे, कारण की आतमध्ये खूप गर्दी होते. आणि आता कुठं जायचं रे? धनकवडी. नाही ना गाडी जायची एवढं लांब. येते का म्हणा नाही जाणार देव. धनकवडीला काय शंकर महाराज मठात जायचे का? आपण नाही माचल गेलो आपण. इथून किती किलोमीटर आहे? 5. तिथून थंबनेल कुठून बनवतो? पिक्सआर्ट मधून का? पिक्सआर्ट वरनं बनवतो थंबनेल. बटच्या स्टोरेज फुल होते. तुझी गाडी चार्जिंग किती आता? 50. हां हे आहे टोटल 35 किलोमीटर भरते उरळ गांचन. इकडून तिकडे जाऊन तिकडे तसं का? म्हणजे हे 5 आणि तिथून 30 आणि ते 30. किती किलोमीटर भरते? 35. 40 होते. 40. ऐक 40. आणि आमच्या तिथं घरी जायचं म्हणलं आम्हाला 7 तरी टक्के लागते, कारण की 7 किलोमीटर आहे ना. मग जाईल का? नाही झाले तर 2-4 टक्के वाढवू पुढं तरी पंपात. अरे त्याला चार्जर नाही ना भेटला तर मित्रांनो चेतकला चार्जिंग करायला गेलो होतो, बट तिकडं काय चार्जिंगचा पॉईंट नाही गावला. मग आता घरी जायचा निर्णय घेतला आहे, कारण की 50% चार्जिंग आहे आणि इथून 40 किलोमीटर आहे. रिक्स तर घेणार नाही आपण, त्यामुळं आता आपण घरी चाललो आहे. ऋषिकेश तुम्ही कुठं जाता? शंकर महाराज. चालते मग आता ह्यांना जायला लावतो तिकडं, आणि आपण करण आणि मी जातो घरी. ओके मग. हो चालेल, 100%. कॉल कर. नीट जा. नीट जा. आम्ही आता हां चालते. चार्जिंग संपल्यावर फोन करतो. आपलं एक रेसिपी घेऊन ये मस्तपैकी, आपलं वडीत घेऊन. चालते मग जाऊ का? पाण्यानेच जा. तर मित्रांनो चला आता ही पण निघालेत. धनकवडीला चालल्यात ते. थोडं काम आहे त्यांचं धनकवडीला. तर चला आपण आता निघूया घरी. भेटू पुढं, बघू आता काय होईल. जस्ट मित्रांनो मी आत्ता घरी आलो आहे. तर ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. जे कोणी नवीन आला असेल तर पहिले जाऊन सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.